शेतकरी बांधवांनो, तुमच्या ऊस पिकाला जाडी, गोडवा आणि वजन पाहिजे का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण आपल्या ऊस पिकाला KSB बॅक्टेरिया म्हणजेच पोटॅश सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया हे जीवाणू देण्याचं काम करतोय. KSB जीवाणू का सोडायचे आणि त्याचे काय फायदे होतात ते जाणून घेऊया. तर KSB हे जीवाणू जमिनीत असलेले जे न विरघळणारं पोटॅश आहे ते आपल्या ऊस पिकाला विरघळणाऱ्या स्वरूपात उपलब्ध करून देतात. यामुळे आपल्या ऊसाला आवश्यक पोटॅशचा पुरवठा नैसर्गिकरित्या होतो. त्याचबरोबर जमिनीचा जो pH आहे तो संतुलित होतो आणि खत वापरण्याचा खर्च कमी होतो. KSB या जीवाणूचे आपल्या ऊस पिकावर काय फायदे होतात ते आपण जाणून घेऊया. तर KSBमुळे ऊसाचा गोडवा आणि जाडी वाढते. त्यामुळे आपल्या ऊसाचे वजन वाढते आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते. पाण्याचा ताण, दुष्काळ आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. ऊसाचा हरितपणा आणि बांधणी मजबूत राहते. जमिनीची सुपीकता आणि सूक्ष्म जंतूंची संख्या वाढते. दीर्घकालीन मातीची गुणवत्ता सुधारते. असे जबरदस्त फायदे आपल्याला KSB या जीवाणूचा वापर केल्यामुळे मिळतात. KSB हे जीवाणू आपल्याला कधी द्यायचे ते जाणून घेऊया. तर KSB जीवाणू कोणत्याही टप्प्यावर दिले तरी चालतात, पण जी सर्वोत्तम वेळ आहे ती आपला ऊस 9 ते 11 महिन्याचा असताना. आणि गुळासोबत KSB दिल्यानंतर जीवाणू जास्त काळ जिवंत राहतात. पण आपण जो गुळ वापरतोय ना तो सेंद्रिय असणं गरजेचं आहे. मी आता KSBचा कसा वापर केला ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर 2 किलो सेंद्रिय गूळ आणि 1 लिटर KSB हे 200 लिटर पाण्यात मिक्स करून 24 तास तसंच ठेवलं आणि जीवाणू सक्रिय झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग हे पाण्याच्या थ्रू मी आपल्या ऊसाला दिलेलं आहे, माझ्या ऊसाला दिलेलं आहे. तुमच्याकडे ड्रीप असेल तर एकदम उत्तम आहे, तुम्ही ड्रीपमधून देऊ शकता. तर शेतकरी बांधवांनो, अशीच तुम्हाला खरी माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या ER फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.